इराणची राजधानी तेहरानमधले सर्व सीसीटीव्ही इस्रायलने केले होते हॅक। सीसीटीव्हीद्वारे खामेनींची होती इस्रायलला खडानखडा माहिती। ब्रिटिश मीडियाचा धक्कादायक असा दावा। इराणला देखील चीनी सुरक्षा कवचाने फसवलंय। चीनी सुरक्षा यंत्रणेला भेदत अमेरिकी F-37 विमानं इराणच्या सीमेत शिरली। आखाती देशांमधून विमानांची वाहतूक हळूहळू सुरू। मुंबई, बंगळुरू, चेन्नईला दुबईवरून आलेली विमानंही पोहोचली। शेकडो भारतीयांना मोठा दिलासा। युद्धामध्ये अडकून पडलेल्या राज्यांमधल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार। हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स पोस्ट करून माहिती। गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली समन्वयाची जबाबदारी। इराणच्या गॉलिस्टन पॅलेसवरती देखील इस्रायलनं हल्ला केला। 500 वर्षांपूर्वी झालंय गॉलिस्टन पॅलेसचं बांधकाम। 2013 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमधला पॅलेस झाला उद्ध्वस्त। पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा दणका। अफगाणी सैन्याचा पाकिस्तानमध्ये 7 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक। 18 पाकिस्तानी सैनिक मारले गेले। इस्रायल शस्त्रास्त्र देखील हस्तगत करून माघारी। चंद्रग्रहणामुळे राज्यामधली प्रमुख मंदिरं आज दर्शनासाठी सकाळपासूनच बंद। 3.5 शक्तिपीठं, अष्टविनायक, सिद्धिविनायक, दगडूशेठ, विठोबा मंदिर आज संध्याकाळी खुलं होणार। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनची सुरुवात आपण काही युद्धाच्या बातम्यांनी करणार आहोत, कारण इस्रायल आणि इराण संघर्षाला लवकरच मोठा विराम मिळू शकतो अशी एक मोठी शक्यता वर्तवली जाते आहे। इस्रायलने इराणवरती सगळ्यात मोठा हल्ला करत थेट राष्ट्रपती भवन टार्गेट केलंय। राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमधल्या इमारतीला देखील इस्रायली क्षेपणास्त्र आणि ड्रोननं निशाणा बनवलेलं आहे। इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरं अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये जळतायत। आतापर्यंत 787 इराणी नागरिकांचा